श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षदायक आहेत. तथापि त्या दोहोंमध्ये अधिक श्रेयस्कर काय असा प्रश्न केल्यास कर्मयोग हाच विशेष आहे असं म्हणावं लागतं, असं भगवंत म्हणतात. या श्लोकात भगवंत 3 गोष्टी सांगतात. 1 कर्मयोग, 2 कर्मसन्यास आणि 3 या दोन्ही गोष्टी श्रेयस्कर म्हणजे कल्याणकारी आहेत, पण त्यात कर्मयोग विशेष आहेत. आता याचा आपण क्रमशः विचार करू. 1 कर्मयोग. कर्म हा शब्द संस्कृत मधील कृ या धातूपासून तयार होतो. जे काही केलं जातं ते सारच कर्म होय. या कर्मांचा कर्मयोग होणं महत्वाचं. त्यासाठी आधी भारतीय तत्वज्ञानातील कर्मसिद्धांत आपण समजावून घेऊ. कर्माची अपरिहार्यता म्हणजे कोणताही जीव हा कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. या सृष्टीत एक कर्मचक्र सतत चालू आहे. सृष्टीतील हे कर्मचक्र जीवनाच्या समृद्धीसाठीच आहे. हे कर्म जीवनाच्या उद्धारासाठीच चालू आहे. ही सृष्टी सृजनशील आहे. आपण या सृष्टीचा एक भाग असल्याने कर्मचक्रात अडकलेले आहोत. आपल्याला कर्म केल्याशिवाय गती नाही आणि कर्म केलं की त्याचं फळ हे मिळणारच. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम असं रमण महर्षी म्हणतात. कर्त्याच्या आज्ञेने म्हणजेच इच्छेने फल प्राप्त होते. रमण महर्षी म्हणतात की कर्माचं बंधकत्व कर्मात नसून कर्त्याचा कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची वासना यात आहे. हीच गोष्ट सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहींचे नावबंध कर्माचा की. या कर्मबंधनातून सुटण्यासाठी काय करायला हवं? तर त्यासाठी कोणतं कर्म करावं आणि कसं करावं या 2 प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. बरं, कोणतं कर्म करावं या प्रश्नाचं उत्तर येतं की कर्माचा कर्मयोग करण्यासाठी कर्तव्य कर्म करावं, स्वधर्म आचरावा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा म्हणोनी वर्तता तेथ पापा संचार नाही. म्हणोनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच नाही.
कर्मसिद्धांतातील दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कर्म कसं करावं म्हणजे ते बंधनकारक होणार नाही, तर मोक्षाला सहाय्यक होईल. याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की योग कर्मसु कौशलम. कर्मातील कौशल्य म्हणजे योग. कर्म करण्यातील तसंच कर्म निवडीतील कौशल्य म्हणजे योग होय. ते कर्म ईश्वरार्पण वृत्तीने केलं असता कर्माचा बंध लागत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा दोषा लागी. कर्मयोगाची दुसरी व्याख्या म्हणजे समत्वम योग उच्यते. समत्व हे योगाचं नेमकं स्वरूप आहे. हे समत्व दोन प्रकारचं असतं, समबुद्धी आणि समदृष्टी. समबुद्धी ही वैयक्तिक आहे. सुख दुःख, यश अपयश, मान अपमान अशा द्वंद्वांमध्ये बुद्धी स्थिर राहणं म्हणजे समबुद्धी होय. समदृष्टी ही सामाजिक आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. भूतमात्रांकडे प्रत्येक जीवाकडे सारखेपणाने पाहणं, वागणं म्हणजे समदृष्टी होय. सर्वांमध्ये एकच आत्मतत्व, एकच चैतन्य वास करत आहे. या भावनेने आपण वागणं म्हणजे समदृष्टीने वागणं होय. नित्य नैमित्तिक आवश्यक असे सर्व कर्मफलाचा विचार न करता, मोह न ठेवता करणं म्हणजे कर्मसन्यास होय. तत्वा कर्मफलासंगम नित्य तृप्तो निराश्रयः. तर तुकाराम महाराज म्हणतात की बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून पेरलं तर ते उगवत नाही. म्हणजेच कर्म करताना आध्यात्मिक जाणीव वाढवली पाहिजे. बरं, एकांतात ध्यान धारणा करून आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेता येतो. पण दीनदुबळ्यांचा आक्रोश ऐकून त्यांची सेवा करून कर्मनिष्ठ आध्यात्मिकता साधता येते. यातून दोन गोष्टी साध्य होतात. एक, कर्त्याला आत्मिक शक्ती आणि आत्मिक शांती मिळते. तर दोन, ज्यांच्यासाठी कर्म केलं त्यांना आनंद मिळतो, समाधान मिळतं आणि शांती प्राप्त होते. कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हाच कर्मयोग श्रीराम, श्रीकृष्ण आणि सर्व संत जगले. बरं, अलीकडच्या काळात याची जाणीव आपल्याला रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांनी करून दिली. श्री रामकृष्ण विवेकानंदांना म्हणाले होते, डोळे मिटून तू स्वतःमध्ये असलेल्या परमेश्वराचं ध्यान करतोस आणि जेव्हा तू डोळे उघडतोस तेव्हा तोच परमेश्वर या सर्व रूपांमध्ये तुझ्या समोर असतो. त्यांनी स्वामीजींना शिवभावे जीवसेवा हा मंत्र दिला. आपल्या सर्वांमध्ये विद्यमान असलेल्या एकाच ईश्वरीय तत्वाची सेवा सभोवतालच्या लोकांच्या सेवेतून आपल्याला करायची आहे. बरं, हे राष्ट्र आपलं आहे आणि आपण
या राष्ट्राचे शक्ती सामर्थ्य आहोत. हा भाव सर्वांमध्ये निर्माण करायचा आहे बरं. सर्वांमध्ये राष्ट्रीय एकत्वाची, ऐक्याची जाणीव आपल्याला रुजवायची आहे. मनुष्याच्या उन्नतीबरोबरच राष्ट्राची उन्नती साधायची आहे. आणि त्यासाठीच भगवंत सांगतात, कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.